नमस्कार सर्व शेतकरी बंधूंना व सर्व यूट्यूबमधील सर्वांना मानाचा सन्मानाचा आदराचा कडक निळा भडक जय भीम. आणि आज आलो होतो शेतामध्ये, तर असं एवढं सुंदर असं दिसलेलं बघू शकता तुम्ही. बघा हे किती सुंदर दिसलेलं हे बघा, इकडं बघा सगळीकडे असंच बघू शकता का. या ठिकाणी पण असं सुंदर वातावरण आहे. बघा का इकडं कसा वाटतंय नजारा का नाही कमेंट करून सांगा. असं जागचे मी चांगले ब्लॉग घेतो आणि तुम्हाला दाखवतो. आणखीन हरणं पण दाखवतो. हरणं पण बघा, मोरं बघा. ते बघा तिकडं हरणं आहेत बघा, बघू शकता तुम्ही. बघा तिकडे नजारा कसा आहे हरणाचा. बघा शेतातलं वातावरण कसं वाटतंय, किती सुंदर आहे सांगा. बघा का, पाऊस नाही शेत तर एक नंबरमध्ये आहे. हो का नजारा तर बघा तुम्ही कसा आहे नजारा. हरणाची तर टोळी भरपूर आहे. तर आम्ही चाललोय त्यांच्याकडे, पण ते पळत जातात पुढं. त्यासाठी बघू शकता तुम्ही. बघा नजारा कसं दिसते बघा हरणं. मग तुम्हाला जवळ घेऊन दाखवतो. बघू शकता एवढं शेतकऱ्याच्या जर शेतामध्ये जर हरणं गेले तर रान कशाला राहते सांगा. खाऊन पूर्ण बुकणं आहे का. किती हरणं बघा हो का, कसं पळाल्यात बघा. तेव्हा चिरक रे. बघू शकता तुम्ही कशा येतं का हरणं. तर असा नजारा आहे. तर आता आम्ही निघालोय शेतामध्ये राऊंडिंगला. तर राऊंडिंगमध्ये मोरं बघितलो, हरणं बघितलो, लांडोर बघितलो आणि छान असा सुंदर नजारा पण बघितलो. हो का असा लुक असा एकदम शूटिंगच्या काबिलमध्ये आहे. बघू शकता का लुक किती आहे, किती छान आहे बघा. आणि हरणाची पण टोळी तुम्हाला दाखवलेलीच आहे. अति सुंदर असं वातावरण आहे. पण सोयाबीनवर किडा तर भरपूर झालेला आहे. लई किडे पडल्यात, फवारायला पण जमत नाही. कशामुळं तर त्याला पाऊसच नाही. फवारलं तर पूर्ण जाग्यावर जाईल असं, त्यामुळं कोणीही फवारत नाही शेतकरी पाऊस नसल्यामुळं. बघू शकता तुम्ही हो का कसं झालं बघा. सोयाबीन पूर्ण किड्यानं खाऊन टाकलेलं आहे. पूर्ण टोटल शेतकऱ्याच्या नशिबामध्ये शेवटपर्यंत ह्यानं निघेल अशी आवश्यकता नाही. बघा हरणाची टोळी कशी आहे. ते हरणं आम्हाला बघून कसं करल्यात बघा. बघा किती हरणं आहेत बघा. हो का बघू शकता टोळपा हरणाचा कळप कसा आहे. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि या ठिकाणी आता मी ब्लॉग बंद करत आहे. आवर्जून बघत राहा.